इंदुराणी तू इथं? इंदुराणी तुझ्या दारात थोबड बघ आरशात. इंदुराणी नाही आली आहे, इंदुराणीचं पाय आल्यात चालत चालत. तू कशाला आली इथं? कशाला आलीस तू? महाराणीसारखं थोबाड वर करून कशाला आलती ग माझ्या दारात? तुझ्या आसवानी अभिषेक होणार म्हणून इंदुराणीचं पायलंय खुश होत. पण तू घाणेरड खालच्या पातळीचं राजकारण करून कल्टी मारलीस. आता इंदुराणीचं पाय चिडल्यात तुझ्यावर. आणखी किती खालची पातळी गाठणार ग शाळपाट? इंदुराणी गौरी बाहेर यायच्यात जा तू, जा इथनं. घाबरतो का काय तुझ्या त्या टिटवीला? येऊ दे की समोर, आज धावतोच तिला. मी पाया पडते तुझ्या, जा बाई इथनं जा. खानावळ आणि घराची जमीन खाली करायची तारीख सांग, लक्षात लगेच जातो. घर खानावं दिली तर आम्ही कुठं जाणार? वाट फुटल तिकडं. मसनात जा, डबऱ्यात जा, कचऱ्यात जा, कुठं बी जा, पण जागा खाली करून पाहिजे. इंदुराणी तुला मी माझा नवरा दिला, माझं घर दिलं, ही जागा आहे माझ्याजवळ, ती राहू दे माझ्यापाशी. ए भुसनाळे, आमचा संसार सुखासुखी चाललाय, त्यात बिबा कालवायचं काम करू नकस. या जागेवर माझ्या पोराचं भविष्य आहे. तुझ्यामुळं गावात मान खाली घालून चालावं लागतं या इंदुराणीला. तुझ्यामुळं 2 नंबरची म्हणून ऐकून घ्यावं लागतं या इंदुराणीला. तू आणि तुझ्या पोरी गावातनं बाहेर गेल्यावर अख्ख्या गावाला या पट्टराणीचा वट्ट कळणार. आणि तुला आणि तुझ्या त्या 3 पोरींना या गावातनं हाकलत नाही. या इंदुराणीच्या काळजाला थंडावा मिळणार नाही. जवळ ही जागा खाली करायची तारीख सांगत नाहीस, तवर इंदुराणीचे हे पाय हितनं हलणार नाहीत. इंदुराणी मी पाया पडते तुझ्या, जा बाई, माझी गौरी याच्यात जा बाई, मी पाया पडते बाई.